तर या सगळ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे महामार्गाकडे जाणारी वाहनं सध्या अडवून ठेवलेली आहेत। पिंपरी चिंचवडमधील वेशीवरच ही नाकाबंदी केली गेली आहे। एक्सप्रेसवेकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे असं समजतंय। पिंपरी चिंचवडमधील वेशीवरच नाकाबंदी करण्यात आलेली आहे। मुंबई पुणे महामार्गाकडे जाणारी वाहनं अडवली जात आहेत। ही त्याचे दृश्य सुद्धा आपण बघतोय। ही नाकाबंदी पिंपरी चिंचवडमधल्या अगदी वेशीवरच करण्यात आलेली आहे, कारण पुढे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आता पिंपरी चिंचवडमधील वेशीवरच नाकाबंदी करण्यात आल्याचं कळतंय। मुंबई पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। मागच्या 22 तासापासून वाहन चालक तिथे अडकून पडलेत आणि अशात आता पिंपरी चिंचवडमधील वेशीवर सुद्धा नाकाबंदी करण्यात आली आहे। एक्सप्रेसवेकडे जाणाऱ्या जे वाहनं आहेत, ज्या गाड्या आहेत, त्यांना प्रवेशबंदी केली गेली आहे। प्रतिनिधी अविनाश परबत या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। अविनाश, ही जी नाकाबंदी करण्यात आलेली आहे त्याचे नेमके काय परिणाम होत आहेत? वाहन चालकांच्या या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत? एकंदरीत काय परिस्थिती आहे तिथे सध्या? खरं तर आपल्याला माहिती आहे, गेल्या 24 तासाच्या आसपास जे झाले ते टँकर पलटी झालेला आहे आणि त्यामुळे जे आहे वाहनं थांबवलेले, सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते प्रशासनाने सगळी वाहनं जे आहे ते थांबवलेले आहे। परंतु जवळपास 30 ते 35 किलोमीटर पर्यंत जे आहे त्या सगळ्या वाहनांची गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजूनही गर्दी वाढवी नाही त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जे आहे ते पिंपरी चिंचवड च्या वेशीवरून जे द्रुतगती महामार्गाचा जो रस्ता आहे त्या वेशीवरच जे आहे वाहनं सर्वांची थांबवण्यात आलेली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे जे वाहनं थांबवलेले तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढे जाऊन अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीचा सामना यांना करावा लागू नये यासाठी जे आहे प्रशासनाकडून हे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पण आता जे आहे एका टँकर मधून दुसऱ्या टँकर मध्ये जे आहे प्रोपिलिन गॅस जो आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही पुढचे काही तास जे आहे ते अजूनही ट्रॅफिक जामची समस्या ही समोर राहणारच आहे। त्यामुळे जे आहे लवकरात लवकर ही समस्या कशा प्रकारे सोडवण्यात यावी याकडे जे आहे प्रशासनाकडे या सर्व प्रवाशांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, परंतु किती वेळ अजून समोर लागणार आहे याबाबत कोणतीही शाश्वतता जी आहे ती प्रशासनाकडून सांगण्यात आलेली नाही। त्यामुळे अजून काही तास तरी जे आहे ते त्या सर्व वाहनांना असंच या ठिकाणी थांबण्यात येणार आहे, परंतु प्रशासनाकडून पुढे चालून जे आहे ते अजून या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीचा सामना यांना करता येऊ नये यासाठी जे आहे ते पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच जे आहे या सर्व वाहनांना थांबवण्यात आलेलं आहे। परंतु आता या सर्व रेस्क्यू टीमला किती वेळ लागणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अविनाश, आता जसं तुम्ही सांगताय की नाकाबंदी तर केलेली आहे वेशीवरच अगदी, पण कधीपर्यंत ही नाकाबंदी असणार आहे? आत्ताच्या क्षणाला तिथे किती वाहनं आहेत, किती वाहनं अडकून पडलेली आहेत? खरं तर वाहनं थांबवल्यानंतर जे आहे ते प्रवाशांचा जो आहे रोष जो आहे तो उफाळून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्या प्रवासादरम्यान काही चिमुकले आहेत, काही वृद्ध आहेत, यांना देखील सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। ते घरी खरं तर दुपारच्या आसपास जे आहे ते घरी पोहोचणार होते, परंतु संध्याकाळ होत आलेले, साधारण संध्याकाळ 6 वाजण्याच्या आसपास आलेले आहे आणि तरी देखील हे घरी पोहोचले नाही। त्यामुळे त्यांच्या परिवारात देखील मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि हे नेमकं प्रशासनाकडून किती वेळ लागणार आहे याची देखील शाश्वतता सांगण्यात आलेली नाही। त्यामुळे जे आहे अन्न पाण्या विना जे आहे प्रवासी अडकून राहिलेले आहेत, त्यामुळे मोठा चिंतेचा विषय जे आहे या प्रवाशांच्या समोर ठाकलेला आहे, परंतु कधी हे सुटणार याची देखील शाश्वतता जी आहे ते प्रशासनाकडून सांगण्यात आलेली नाहीये। जी अविनाश, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।